उदहोस्तु श्री महाकाली महासरस्वती राजेश्वरी आई साहेब बोलांबा माता की जय, बोलांबा माता की जय, बोलांबा माता की जय. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर उद्या आहे नवमी आणि दसरा एकाच दिवशी आलेला आहे. महिलांनी काही महत्त्वाची कार्य करायची आहे, त्याचबरोबर देवीची तळी भरायची असते. कुळाचार करायचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता उद्या आहे. बोलता बोलता दसरा सुद्धा आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी कुठली कामं करायची आहेत त्याचबरोबर ते सांगणार आहे. मेन म्हणजे सरस्वती पूजन करायचं असतं. या दिवशी शास्त्राचं पण आपल्याला पूजन करायचं असतं. त्याचबरोबर महत्त्वाचं सांगणार आहे की 4 मुहूर्तापैकी दसरा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी सोनं, चांदी, जागा तुम्ही खरेदी करू शकता. कुठलेही शुभ मुहूर्त बघावा लागत नाही. उद्या काय खरेदी करायची असेल तरी आवर्जून करू शकता. उद्या सकाळी लवकर उठून कुळाचार सुद्धा करायचा असतो. बघा, काही ठिकाणी अष्टमीला कुळाचार केला जातो तर काही ठिकाणी नवमीला केला जातो. नवमीला करायचा असेल तर उद्या सकाळी लवकर उठून 10:58 आत सकाळी तुम्हाला करायचा आहे. तर ज्यांच्या नवमीला कुळाचार होतो त्यांनी 10:58 आतच करावा. ज्यांचा दशमीला होतो त्यांनी निवांत म्हणजे दुपारी 2च्या आत किंवा 12च्या आत तुम्ही करू शकता. तर उद्या काय करायचं आहे, सकाळी उठून उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ साफ करायचा आहे. मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायला विसरू नका. स्वस्तिक हे कुंकवाने काढायचं आहे. प्रत्येकाच्याच घरात काढायचं आहे. मग आपलं स्वतःचं घर असो किंवा दुसऱ्या भाड्याचं घर असो आपल्याला काढायचं आहे. झेंडूच्या फुलाचं तोरण लावायचं असतं. आपल्याकडे गाडी असते तर ती छोटी गाडी असो किंवा मोठी गाडी असो किंवा सायकल असो तर प्रत्येकाचे ते शस्त्र आहेत त्याची आपण पूजा करायची असते. गाडी ही धुताना उद्या स्वच्छ धुवायची असते. गाडी ही ज्या पाण्याने आपण धुणार आहोत तर त्या पाण्यामध्ये आपल्याला खडा मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि गोमूत्र टाकून पाण्याने आपल्याला गाडी धुवायची आहे. तर उद्या गाडीची पूजा करायला विसरू नका. या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण इतका गडबड असते की या नवरात्रीच्या कालावधीमध्ये म्हणजे तुम्ही काय मी काय बऱ्याचच कसरत तिने सेवा केलेली आहे. सांगता करायची वेळ आलेली आहे. कुळाचार करायचा असतो. कुळाचार म्हणजे काय, कुळाचार कसा करायचा, आपण देवी आईची ओटी भरतो, हा सुद्धा कुळाचाराचा महत्त्वाचा भाग आहे. कन्यापूजन करताना हा पण कुळाचाराचा महत्त्वाचा भाग आहे. तर आपण पूर्णाचे दिवे लक्षात घ्या. प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या समाजात वेगवेगळी पद्धत असते. तुम्हाला सांगितलं आहे की कसं करायचं. तुमच्याकडे जी पद्धत आहे तसं तुम्ही करावं. आपल्याकडे जी पद्धत आहे तेच आपण पाळावं. मी काय सांगते अजून कोण काय सांगतं नाही, ठीक आहे तुम्ही माहिती ऐकू शकता पण कुळाचार कुठल्याही पद्धतीने करायचा नाही. प्रत्येकाच्या जातीमध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये वेगवेगळी पद्धत केली जाते, तेच आपण करावं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की उद्या आपण मुलांकडून सरस्वती पूजन करून घ्यायचं आहे. सरस्वती हे बुद्धीची देवता आहे. आपल्याला शस्त्राचं पण पूजन करायचं आहे. आपल्याकडे जे काही हत्यार वापरले असतात तर शेतकरी म्हटलं तर शेतीचे जे काही हत्यार आहेत ते आपण वापरून पूजा करायची आहे. आपण एखाद्या कंपनीमध्ये मशिनींची पण पूजा केली जाते. घरांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्याची पण आपल्याला त्याचा जो वापर होतो, मग ते फ्रीज असो त्याचबरोबर मिक्सरचा वापर केला जातो, त्याची आपण उद्या विधिवत पूजा करायची असते. पूजा म्हणजे काय तर हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळायची आहे. आध्यात्मिक म्हटलं तर आपल्या मुलांच्या बाबतीत म्हटलं तर शस्त्र काय आहे, आपल्या पुस्तके या दिवशी आपल्याला आपल्या शस्त्राची पण पूजा करायची असते. गाडीची जी चावी असते त्याची पण पूजा करायची असते. तर आपले जे कार्ड असतात डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड त्याची पण आपल्याला पूजा करायची असते. त्याच आपण वापर करत असतो, त्याच्याशी आपण बांधील असतो. करायचं सांगते. उद्या सरस्वती पूजन करायचं आहे. सरस्वती म्हणजे काय, सरस्वती हे बुद्धीची देवता आहे. प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं मुलांच्या आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक मानसिक शारीरिक त्याचबरोबर विद्या प्राप्ती व्हावी. जी मुलं प्रामाणिक कष्ट करतात अर्थात त्याच्याबरोबर माता सरस्वती कृपा असतेच, तर शंका नाही. उद्या काय करायचं आहे, उद्या आपल्याला मुलांकडून सरस्वती पूजन करून घ्यायचं आहे. उद्या सरस्वती पूजन करताना उद्या शस्त्राचा पण
तर लॅपटॉप, मोबाईल, तर बरेचसेच अवजारे असतात, चाकू, सुरी. त्याचबरोबर उद्या आपण ह्याची पूजा करायची असते. त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं माझ्यासाठी माझ्या शस्त्र ज्ञान, आपल्याला मुलांच्या वह्या पुस्तकाची पूजा करायची असते. माझं शस्त्र हे देवाचे ग्रंथ. आयुष्यात संकट येतात तेव्हा या शस्त्राचा वापर करते. प्रत्येक संकटावर मी मात करत असते फक्त या शस्त्रामुळे. जे माझ्यासाठी जे ग्रंथ आहेत त्याची मी पूजा करत असते. सरस्वती यंत्र काढून घ्यायचं आहे. त्याला पाटी पेन्सिलवर काढायचं आहे. आजकाल पाटी पेन्सिल भेटत नाही, तर आपण एका नोटबुकवर काढून घ्यायचं आहे किंवा एका पानावर काढून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण तिथे पूजा करणार आहे तर तिथे समोर लावायचं आहे. तुमच्याकडे जे कोणते ग्रंथ आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत. जे मुलांची पुस्तके आहेत ते पण आपल्याला ठेवायचे आहेत. जे शस्त्र आपण वापरतो म्हणजे चाकू, सुरी, जे काही तुमच्याकडे शस्त्र आहेत तर ते आपल्याला तिथे ठेवायचे आहेत. त्याचबरोबर जे शेतीचे अवजारे असतात ते पण आपल्याला तिथे ठेवायचे आहेत आणि या सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात आपल्याला जे ज्ञान आहे ग्रंथाची पण पूजा करायची असते. ज्ञानदान हे सगळ्यात मोठं दान असतं. माझं ज्ञान मलाच नाही आहे, माझं ज्ञान जगापर्यंत कसं येईल, जे मला थोडंफार माहिती आहे तुमच्यापर्यंत कसं येईल हे नेहमी प्रयत्न असतो. जे तुमच्याकडे ग्रंथ आहेत त्याची पूजा करायची असते. तर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे. ही पूजा करून झाल्यावर विशेष उपाय करायचा आहे. शाळेतील मुले माता सरस्वती विद्येची देवतेची पूजा करायची असते. त्या दिवशी वडिलांनी मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या तारेने एम लिहायचा असतो. ललिता पंचमीला केलं तसं करायचं आहे. वडिलांनीच करायचं असतं. ताई, आमची मुले दुसरीकडे शिकायला आहेत तर स्वतःच्या स्वतः ते एम काढता येईल तर त्यांना पण उलटाच काढला जाईल. त्याच्यामुळे कोणाकडून तरी दर्भाच्या काडीने एम काढायचा आहे. सोन्याच्या काडीने जे काही असेल त्याने आपल्याला काढायचं आहे. मधात बुडवायचं आहे आणि एम लिहायचं आहे. तर आम्हाला वडील नाही आहेत तर अशा वेळी आईने करू शकता. अशा वेळी बाहेर मुलं शिकायला असतील तर तेथे कोणाला तरी सांगायचं आहे. दसरा आहे तर मुलं घरी आलीच असतील. विद्या प्रत्येकाला हवी आहे. मग ते कॉलेजला जाणार असो किंवा शाळेत जाणार असो किंवा बालवाडीत, नर्सरीत, तर मुलाला त्याच्या आतील पण मुलं करू शकतात. 6 महिन्याच्या मुलांना तुम्ही मत देऊ शकता. त्याच्या आतील म्हणजे 4-5 महिन्याच्या असेल तर त्यांना काही करायची गरज नाही. एवढी घाई करू नका. बोलायला पण येत नाही तर त्याच्यावर काही करू नका. तर ते जीभ बाहेर काढली, त्याच्यावर काढलं तर त्रास होण्यापेक्षा त्यांच्या जिभेवर काढायचं नाही आहे. एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. मोठं ताट घ्यायचं आहे. तांदूळ भरपूर घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये श्री महागणाधिपते नमः, श्री कुलदेवताये नमः, श्री महासरस्वतीये नमः, श्री स्वामी समर्थ या मंत्र आपल्याला लिहायचे आहेत. तर ते एकावर एक आलं म्हणजे डबल जरी आलं तरी चालेल. पहिलं श्री महागणाधिपते नमः, त्याच्यानंतर श्री कुलदेवताये नमः, परत त्याच्यावरती श्री महासरस्वतीये नमः, श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे आणि ते तांदूळ तिथेच पूजेच्या तिथे ठेवायचे आहेत. ते तांदूळ पूजेच्या तिथेच ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर करून घ्यायचं आहे आपल्याला जे शेवट करायचं आहे आणि आपल्याला पहिल्यांदा ग्रंथाची, शस्त्राची पूजा करून घ्यायची आहे. जे शस्त्र आहे ते पूजा करून घ्यायचे आहे. नंतर शेवट तांदळावर लिहायचं आहे आणि ते तांदूळ तिथेच ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपण ते धान्यात टाकू शकता. उद्या हे करायचं आहे. जेवढे ग्रंथ असतील तेवढे बाहेर काढा. शस्त्र असतील तेवढे काढायचे आहेत आणि घरात जी मुलं, तुमच्याकडे 1 असतील 2 असतील, जी मुलं आहेत त्यांचे बुक काढायचे आहेत. सगळ्या मुलांकडून करून घ्या. सरस्वती यंत्र तुमच्याकडे कोणाला येत असेल किंवा मुलांकडून त्यांना काढायला लावा, त्यांना शिकवा, त्यांना करायला लावायचं आहे. तर जे तांदूळचा उपाय सांगितला आहे तर ते मुलांना जर लिहिता येत असेल तर त्यांना लिहायला लावायचं आहे. नाही तर आईने केलं तरी चालेल, आपण स्वतः केलं तरी चालू शकतं. मुलांनीच करावं का? आईने केलं तर चालणार नाही का? वडील नाही तर हरकत नाही, ते आईने करावं. ते सेवेमध्ये सांगितलं की वडिलांनीच करावं. तर वडील
कुठेतरी बाहेरगावी असतील किंवा कुठे कामासाठी असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता तरी चालेल. मासिक धर्म, सुतक, विटळ सेवा करता येणार नाही. मासिक धर्माचे 4 दिवस कडकडून पाळायचेच असतात. महिलांनो, पाळायचेच आहेत. या पद्धतीने कार्य पार पाडायचं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.